नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बंडखोर सेना पक्षाचा राज्यव्यापी शिवगर्जना महामेळावा मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता पेठवडगाव नगरपालिका चौक येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं बंडखोर सेनेच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शिवाजीराव आवळे म्हणाले की 27 फेब्रुवारी 4 वाजता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये आगामी लोकसभेबाबतची भूमिका जाहीर केली जाणार असून त्याचबरोबर मेळाव्यामध्ये अनेक महत्त्वाचे ठरावही केले जाणार आहेत. यावेळी बोलताना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक रवींद्रनाथ माळी म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रासह रायगड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा यासह अन्य काही जिल्ह्यांमधील बंडखोर सेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी या महामेळाव्याकरिता उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पेठवडगावच्या माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबराव पोळ या उपस्थित राहणार असून या मेळाव्याचे अध्यक्षस्थान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे हे भूषवणार असून कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन भाऊ वाघमारे हे असणार आहेत. तर या कार्यक्रमाचे आयोजक हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे आणि कार्यकारिणी असणार आहे. या गर्जना महामेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन वाघमारे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस पक्ष प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे, प्रदेश उपाध्यक्ष विजय चांदणे, राज्य सरचिटणीस निलेश मोहिते, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश मोरे, उपाध्यक्ष बाबासाहेब फाळके, सांगली जिल्हा अध्यक्ष मधुकर कांबळे, अभिषेक भंडारे, विजय लोखंडे, प्रेम अवघडे, भालचंद्र दबडे, प्रवीण फाळके, विशाल सौंदडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार, मी शिवाजीराव आवळे, बंडखोर सेना पक्षाचा संस्थापक अध्यक्ष. येत्या 27 फेब्रुवारी रोजी पेठवडगावमध्ये बंडखोर सेना पक्षाचा शिवगर्जना महामेळावा या ठिकाणी पार पडतोय. हा शिवगर्जना महामेळावा एक प्रकारचं बंडखोर सेना पक्षाचं शक्ती प्रदर्शन असेल आणि ते शक्ती प्रदर्शन यासाठी की येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका या मेळाव्याच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्येच किंबहुना देशामध्ये बेरोजगारी, त्याचबरोबर भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार अशा पद्धतीच्या अनेक घटना घडत आहेत आणि याला पायबंद घालणं गरजेचं आहे, लगाम घालणं गरजेचं आहे. आणि राजकीय नेते या सगळ्याची सवय लागल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने बघत आहेत आणि म्हणून या गोष्टीवर उहापोह करण्यासाठी आणि बंडखोर सेना पक्षाची पुढील भूमिका जाहीर करण्यासाठी 27 फेब्रुवारीचा हा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दखलपात्र मेळावा म्हणून ओळखला जाईल अशा पद्धतीची तयारी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने सुरू आहे. या बंडखोर